हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल. मी आज दोन दिसते ना? इथे पण दिसते, इथे पण दिसते. तर दोन नाही आहेत ना, मी सिंगल आहे. झालं का चहा, नाश्ता, जेवण? आता दुपारचे, आज मंगळवार आहे, दुपारचे आता वाजलेत किती झाले बरं? 12:30 वाजलेले आहे. थोडंसं मला उशीर झाला, उठायला उशीर झाला, स्वयंपाक बनवायला उशीर झाला, सगळ्याला उशीर झाला आज. त्याच्यामुळे म्हटलं आज ही साडी मला आलेली गिफ्ट साडी, ह्याला अजून मी पिकोफॉल वगैरे काही केलेला नाही आहे. दाखवू का? हे बा, अशीच आहे. पिकोफॉल वगैरे काही केलेलं नाही आहे. मग म्हटलं आज ह्या साडीचं उद्घाटन करू. चांगली दिसते, कापड एकदम स्मूथ आहे ना, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित अंगाबरोबर बसते. तर मला कमेंट करून सांगा, हा कलर छान वाटतो का? वाटतो का? तर कमेंट करून सांगा. आणि मी ना आता खिडकीचे पडदे वगैरे लावले, त्याच्यामुळे थोडंसं अंधार अंधार असं वाटायला. मेकअप केलेला माझं दिसतच नाहीये आज. एवढं छान मेकअप करत बसले होते, किती उशीर. मला ह्या म्हणजे लिपस्टिक ह्या कलरची लावायची होती आणि लिप लायनर असतं ना, ते ह्या कलरचं घ्यायचं होतं, पोपटी कलरचं. तर मी थोडंसं एकदम दिसत नाही ना, तर मॅच करण्याचा थोडासा प्रयत्न केला, जास्त काय झाला नाही. आणि एकदा ट्राय करते. किती वेळा तरी मी म्हणजे भक्ती माझ्या मागे लागलेली असते की मम्मी मी तुझा मेकअप वगैरे करते म्हणून, पण मी काय करून घेत नाही तिच्याकडून. मग म्हटलं आता हा कुठे गेला हा कलर ना, थोडासा आय शॅडो करूया आपण. जास्त नको, एकदम थोडं करते, कारण की मी लावलं होतं पण दिसेना झाले ते. कसलं तात्या इंचू दिसते बघा. एक डोळा बंद, एक डोळा उघडा. जास्त नाही लावलेलं, एकदम थोडं थोडंसं लावलं. आणि मग लगेच तुम्ही म्हणता की जास्त फिल्टर नका लावू. अजून केस विंचरलेले नाही, फिल्टर नका लावू बोलताय ना, म्हणून त्याच्यामुळे म्हटलं मी आज कमीच फिल्टर लावलेला बरा. आणि ह्याच्यामध्ये ना, हे फुलपाखरू आहे, ह्याच्यामध्ये आपण आता जास्त नाही, अगोदरच हे झाले. माझा रेग्युलरचा मेकअप आहे, मी जास्त काही असं म्हणजे हे करत नाही. खूप दिवसानंतर आज म्हटलं थोडंसं मेकअप करू, जसं मला हवा आहे असा. बघती स्कूलवरून आली की मग लगेच चालू होते, मी तुझं लायनर वगैरे काढू, लिप लायनर वगैरे काढू. मग मला तसं कोणी केलेलं पण आवडत नाही. आपला मेकअप छोटासा का असे ना, पण स्वतःच केलेला बरं असतो. मी जास्त जवळ आल्यामुळे माझं डोकं गायब व्हायला. तर मी आज अजून केस नाही विंचरले, फक्त अशी मी क्लिप लावले तेवढीच, बाकी काही केस आवरलेले नाही आहेत. सिम्पल लुक असू दे म्हणून माझ्या मैत्रिणीचं कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला फोन केले की माझं नाव घेतले नाहीस. तर व्हिडिओमध्ये बोलत असतं ना, कोणाकोणाची नाव पटकन येतात, कोणाची पटकन येत नाही, त्याच्यामुळे ते राहून जातं. कालचा व्हिडिओ तसाच होता, आजचा व्हिडिओ पण सिम्पलच आहे. मी काय करते हेच दाखवते. आज का जेवणाचं वगैरे सगळं आवरून मग म्हटलं मी थोडंसं खूप दिवस झालं मी मेकअप केला नव्हता. फक्त पावडर आणि लिपस्टिक माझी फेवरेट आहे, तेच तेवढं लावत होते, बाकी काही केला नव्हतं. मग म्हटलं चला आज थोडंसं मेकअप वगैरे करू. आणि ह्या साडीचं ज्यांनी मला पाठवले त्यांना तर दाखवलं पाहिजे की बाबा मी नेसले साडी. तर मी आता ह्या सगळ्या साड्या आहेत की नाही,
त्या वन टाइमच सगळं पिको फॉल वगैरे देणार आहे, तर त्याच्यामुळं म्हटलं एक एक साडी ना नेसून नेसून व्हिडिओ करून मग पिको फॉलला दिलेलं बरं. तर त्याच्यात आणि दाखवते तुम्हाला. मी आत्ता जो लिपस्टिकचा कलर लावलेला आहे तो माझा नवीन शेडमध्ये आहे. ह्याला मॅच थोडंसं क्रॉस होतच नाही आहे. मला वाटलं मॅच होईल, मॅच होत नाही. तर हा माझा लॅक्मीचा लिपस्टिक आहे, लॉंग वेअर. दिवसभर जरी लावला तरी जात नाही. किती रुपये आहे माहिती आहे का? 400 रुपये. वर्षभर पुरतो. लवकर जात नाही. सारखं सारखं लावायचं काय असं म्हणजे जात नाही, त्याच्यामुळे सारखं लावायची काही गरज अशी पडतच नाही. आता मी असा पण लावलेला आहे. दिसला काय? बा जास्त होईल. तर हा कलर आणि ना कृपा करून ना आता सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना समजले मी नेमकं कुठं राहते ते. तर मी होय उंचगावलाच राहते. उंचगावला मेन रोडलाच आहे, त्याच्यामुळं एका दुसरं लोक येतात पण इकडे. पण मी एकदम आतमध्ये आहे ना, असं तसं मी रोडलाच आहे. एकदा बघितलं लक्षात येईल, पण असं आतमध्ये घर आहे. तर त्याच्यामुळं ना समजत नाही लगेच मी इथेच आहे का. पण मी उचगावमध्येच आहे. मला कमेंट पण केली की उचगावमध्येच मॅडम तुम्ही आहात का. तर हो. तर शक्यतो मला ना कुरिअर किंवा पार्सल साडींचा असू दे किंवा दुसरं कोणतंही असू दे, प्लीज नका पाठवू. तुमचे प्रेम आशीर्वाद हेच फक्त असू दे. कारण की मला पण ते अनकम्फर्टेबल वाटतं की बाबा कुरिअर एखादा आलं की घ्यायचं की नाही, हा माझ्या समोर एक मोठा प्रश्न पडतो की काय करू. आणि मिस्टरांना पण ते आवडत नाही असं, म्हणजे कोणी पण गिफ्ट पाठवलं तर मी नाही पण म्हणू शकत नाही, हो पण म्हणू शकत नाही. त्याच्यामुळं थोडंसं मी खूप कन्फ्युजनमध्ये होते. त्याच्यामुळं म्हटलं राहू दे, नका पाठवू. फक्त आशीर्वाद आणि प्रेम आणि तुमची साथ असू दे, बस झाला इतकंच. तर मी किती दिवस चालायला गेले माहिती आहे का? फक्त 2 दिवस चालायला गेले आणि मला असं म्हणजे वाटलं बाबू बारीक झाली वाटतं मी असं, पण नाही, बारीक झालेली नाही आहे. एक मानसिकता असते ना की बाबा मी जाड झाले, मी बारीक झाले अशी. तर मी एक मानसिकता करून ठेवली की मी बारीक झाले. जास्त पण बारीक नाही चांगलं वाटत ना, त्याच्यामुळे म्हटलं तरी पण मी थोडं चालते. जसं वेळ मिळेल तसं जाते. मिस्टरांना खोटं बोलते, मी गेले होते आज असं सांगते. काल पण तसं सांगितलं, काल काही गेलेच नव्हते मी, पण गेले होते. गेले होते मी 10 फेऱ्या इथं मारलेत असं गेलं. पण मी काल ॲक्च्युली गेले नव्हते. तर आजचा व्हिडिओ त्यांनी बघितल्यानंतर लगेच त्यांच्या लक्षात येईल की माझी बायको माझ्यासोबत काल खोटं बोलली. काय करू, उगीच चालायचं कुठे, तेवढं जरासं चालायचं, थोडं जास्त नाही चालायचं. तर चला, हा छोटासा ह्या साडीसाठी व्हिडिओ बनवला होता. बीन पिको फॉल, बाकी काहीच नाही. ब्लाऊज नाही. एकतर ह्या साडीवरचं ब्लाऊज कसलं असेल, पिंक कलरचं चांगलं वाटेल ना, प्लेन पिंक कलरचं. तर मी आता लगेच ब्लाऊज शिवून घेणार नाही, कारण की माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज झाले. तर मी जाड झाल्यामुळे मला ब्लाऊज बसेना झाले. त्याच्यामुळे वजन कमी झाल्यावरती मी ब्लाऊज शिवून घेईन. आत्ता माझ्याकडे अशी खूप सारे आहेत, म्हणजे प्रत्येक कलरची किंवा गोल्डन कलर, ब्लॅक कलर, रेड कलर हे सगळे आहे. त्याच्यामुळं क्रॉस मॅच करून सगळीकडे घालायची मग. त्याच्यामुळे लगेच मी घाई करणार नाही ह्या सगळ्या ब्लाऊज, साडीमधले ब्लाऊज शिवून घेण्याची. मी ह्याला ह्या काटाची ब्लाऊज शिवून घेईन, चांगलं वाटेल ना. तर चला, कमेंट करून सांगा मला हा कलर कसा दिसते. उद्या दुसरी साडी. अजून किती आहेत माहिती आहे? अजून 8-9 साडी आहेत, नेसायच्या आहेत अजून त्या. त्याच्यामुळे हा आजचा एक, उद्याचा बघू कोणता कलर. भक्ती मला ही रात्री सांगितली होती हा आज घाल मग.
उद्या ती सांगेल तो घालते. आणि 1 मिनिट आता ना कॅमेरा काढते, कारण की मी जुगाड लावून ना कॅमेरा अडकवला आहे. माझं स्टँड दाखवू का तुम्हाला कसं झालं. ह्याला मी गुंडाळून ठेवलं वायर याची. हे तुटलं ना परवा, ते वरून पडलं, ते सारखं हे पण माझ्या हातातून सारखं तुटतंच काहीतरी. म्हणजे माझ्या गोष्टी आहेत ना त्या जास्त करून तुटतात, बाकीच्यांच्या कोणाच्या तुटत नाही, त्या एकदम मी जपून ठेवते. बाकी कसं भीती असते ना, अरे बापरे त्यांना द्यायचं आहे किंवा काय. हे असं गुंडाळून सगळं ठेवलं होतं. LED पण अर्धी निघाली, अशी उचलली होती. तर मी हा ना हे काढूनच टाकलं आणि दुसरं स्टँड होतं ते स्टँड असं जॉईन केलं आणि त्याच्यावरती फोन ठेवला. काहीतरी जुगाड केलंच पाहिजे व्हिडिओसाठी, त्याच्यामुळे. तर आजचा माझा सिम्पलसा, जवळून पहा. डोळे बंद करते मी. आय लायनर लावलेलं आहे गोल्डन कलरचं. दिसतं? दिसत नसलं तरी दिसतं मला कमेंट करून सांगा दिसलं तर. ना तो लावलाय. सिम्पलसा मेकअप केलेला आहे आणि आता लावली लिपस्टिक. आणि माझी ही साडी लुक आजचा कसा वाटते कमेंट करून सांगा. चला बाय बाय. उगाच बडबडत बसते ना, तर सवयच आहे, काय करणार. कॅसेट मला सगळे म्हणतात लय बोलतेस तू. असू दे, बोलायचं. तर चलो बाय बाय, टेक केअर. आणि आठवणीनं सांगा मला सिम्पलचा लुक बरा दिसतो की असा मेकअप वगैरे केलेला बरा दिसतो, साडीमध्ये छान वाटतं की ड्रेसमध्ये छान वाटतो, ते मला कमेंट करून सांगा. ओके, चलो बाय बाय.